एज्युकेशनल इन्फो या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सरळ पोर्टलवरती विद्यार्थी सुरक्षा फॉर्म कसा भरायचा याविषयी माहिती बघायला मिळणार आहे। पहिल्यांदा तुम्हाला सरळ पोर्टलवरती लॉग इन व्हायचं आहे आणि सरळ पोर्टलला लॉग इन झाल्यानंतर इथे स्कूल पोर्टल नावाची जी टॅब आहे या टॅबवरती क्लिक करा। ओके, स्कूल पोर्टलला क्लिक केल्यानंतर पुढे तुम्हाला अशा प्रकारची विंडो ओपन झालेली दिसेल। याच्या उजव्या बाजूला न्यू विद्यार्थी सुरक्षा नावाचा जो फॉर्म आहे या फॉर्मवरती क्लिक करा। या फॉर्मवरती क्लिक केल्यानंतर विद्यार्थी सुरक्षा फॉर्म ओपन होईल। या फॉर्ममध्ये एकूण 60 प्रश्न आहेत। त्या 60 प्रश्नांची उत्तर आपल्याला संक्षिप्तमध्ये लिहायची आहेत। ओके, यातला पहिला प्रश्न फक्त मी वाचून दाखवतो। विद्यार्थी सुरक्षा व सुरक्षितता शासन निर्णय दिनांक हा जो शासन निर्णय आहे 13 मेचा हा आपण पालकांपर्यंत पोहोचवला आहे किंवा नाही, याचं उत्तर होय सिलेक्ट करा आणि इथे शॉर्टकटमध्ये उत्तर लिहा की सदर शासन निर्णय हा आम्ही पालकांपर्यंत पोहोचवलेला आहे। ओके, अशा पद्धतीने तुम्हाला हे 60 प्रश्न अतिशय संक्षिप्त उत्तर त्याची लिहा आणि हे 60 प्रश्न फिलअप करा। ओके, हे 60 प्रश्न भरल्यानंतर सगळ्यात शेवटी तुम्हाला मुख्याध्यापकांचं नाव टाकायचं आहे, मुख्याध्यापकांचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, ही माहिती सेव्ह करायची आहे आणि सेव्ह झाल्यानंतर पुन्हा एकदा माहिती सगळी रीड करा आणि सर्वात शेवटी फायनलाइज या टॅबवरती क्लिक करा। एक लक्षात ठेवा, जे आपण माहितीमध्ये बदल करायचा असेल तो सेव्ह केल्यानंतर तुम्हाला बदल करता येतो, पण एकदा का माहिती तुम्ही फायनलाइज केली त्या माहितीमध्ये कोणताही बदल आपल्याला करता येणार नाही आहे। म्हणजे प्रश्न व्यवस्थित काळजीपूर्वक वाचा, त्याचं उत्तर होय नाही लागू नाही स्वरूपात सिलेक्ट करा आणि ती माहिती भरून झाल्यानंतर सेव्ह करा आणि सेव्ह झालेली माहिती फायनलाइज करा। अशा पद्धतीनं तुम्हाला विद्यार्थी सुरक्षा फॉर्म तुमच्या सरळ पोर्टलवरून भरता येणार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू, धन्यवाद।